चांगली ठेव रे बाबा, सगळ्यांका चांगली बुद्धी दे. माधवा रे राजा, माधवा बाबा उठ रे बाबा उठ. कोण हा? कोणाक भटकीचो वाको इलो हा? सकाळी सकाळी दार वाजयतात. अगं कोणीतरी आपल्या ओळखीच असेल आत्या. कोण नाही, खुळो असत तो. रातभर आपला आत बाहेर चाललेला असत. काय चाललेलं असतं ना यांचं काय कळत नाही. सगळी खुळी होच्या मार्गावरच. मी बघतो. दत्ता, अरे अरे थांब ना. का पडली घराची वाट? आणि ऐता काय दारू पिऊन पडलेलास काय? म्हणा डोका फुटला ना ऐता. आधीच डोक्या उठला, त्याच्यात तू आता डोक्या चालू नको. का जाऊ दे, माका सांगा खय गेला होता तोंड घेऊन? हा माका कळा खोया, खय गेला होतास? गो गब्रो थांबा, हैसरच थांबा. अहो तुम्ही हैसर नव्हतास ना. माझी काय अवस्था झाली तुमका नाही माहिती. सगळीकडे शोधलंय, दारूच्या गुत्त्यार शोधलंय, सगळे रस्ते शोधलंय, गावात असा या घर ठेवलंय नाही जसं तुमका शोधलंय नाही. 2 दिवस नव्हतास, खय पत्ता होतो तुमचं? खय गेला होतास तोंड घेऊन? हा कोणत्या सांगण्यावर ना गेला होतास? कोणी काय सांगूक पण नाही माका खय गेला होतास ता. काय माझ्याने वाईटा काय करून घेतलास? रगात बघा किती आता आता. गोया 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 काय गोया? काय 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 गोवा काय काय काय? थांबा, खैसर थांबा. जोपर्यंत सांगणारच नाही ना तोपर्यंत घरात घेणार नाही मी. 2 दिवसांनी परत येईल. मग काय आरती ओवाळू काय? गड सर करून इलास? या बघा, भलता सलता काय करून इला असाल ना तर बघा पोलीस स्टेशनात तुमका सोडव त्या सुसल्याचे पाय धरणार नाही आम्ही. आणि आवश्यक सांगा ती येत सोडव का आता. वहिनी बोलू आपण दादाशी नंतर. आता तो काही बोलण्याच्या अवस्थेत नाही. अभिराम भाऊजी, अहो काय बोलूक नको ना, म्हणूनच चाललेला त्यांचा. मी काय ओळखत नाही या माणसात. आई अगं थांब जरा, बोलू आपण या विषयावर नंतर. नाही माका बोलूच आता. गप रवणारातला नाही आहे मी. आत येवा, बोलताय बरोबर काय ता. दत्ता भूक लागली आहे ना, वाढतंय तुका. दादा चला. नाही नाही, मी हैसरच बरा. हा बघा कटकट नको. आता बाहेरची कटकट होऊ लागली. बघलंस, त्यापेक्षा हैसरच बरा. तुम्ही किती उभे? जावा आज जावा तुम्ही. अरे जावा. आधी घराबाहेर काढला नी, मग घरातून बाहेर पाठवला नी. आता खाव घालतो. माय लेकान काय करूच आता करा, माका नको सांगू. आहे तू सयाजीक थांबूक सांगितलंस, पण मी नाही थांबवू शकले. ते का लय शोधलंय, माका सोडून गेलो तो वाऱ्याच्या वेगाने गेलो. सर येत असं वाटत नाही. रात्री गाडी नव्हती, पहाटी होती. आता तो काल राज्याकच येलो. तू फोन केलंस ना त्याच्यानंतर अर्ध्या तासात येलो. होय. मगापासून एक मला प्रश्न पडलाय. काही म्हणालात का तुम्ही डॉक्टर? नाही, मला एक प्रश्न पडलाय. तुम्ही यांना असं बांधून का ठेवलंय? ते डॉक्टर
त्याचं काय आहे ना की हा ना कोणी कितीही सांगितलं तरी ऐकत नाही. एकाच ठिकाणी राहत नाही तो. मग आता अशा अवस्थेत तो कुठे जाऊ नये म्हणून मी विचार केला की त्याला बांधून ठेवूयात. अशक्य आहे. काय? तुम्ही म्हणतायत ना की ते उठून जातील म्हणून. हो, त्यांना उठून बसणंही शक्य नाहीये. असं असं का म्हणताय तुम्ही? ओव्हर एक्झर्शन झालंय. शिवाय हार्टबीट पण वाढल्यात त्यांच्या. शरीरातील पाण्याची लेवल पण ड्रॉप झाली आहे. प्रचंड मेहनत घेतलेली दिसते. डॉक्टर, हे सगळं व्यवस्थित व्हायला निदान 1 आठवडा तरी जाईल. तोपर्यंत उठणं कठीण दिसतंय. नाही, काळजी करू नका तुम्ही. थोडासा वेळ द्या. मी काही टॉनिक्स लिहून देतो, तेवढी फक्त वेळेवर द्या. जेवा. काय करतस? अंगावर येतात गरम हाणत. गोळ्याची पिऊन इलास ना, उतराक नको म्हणून गरम पाणी आणलंय. नावा लवकर आणि यावा. गो टॉवेल नको. का सांगितलं अख्खा बारदान घेऊन ये. त्यापेक्षा नकोच. गो पूर्वा आहे, टॉवेल दे बका. ऐकतस ना? घे. विरमत तू घेऊन येलस. थंडी पडली ना रे खूप. सांगता येत नाही. उद्या परत उकडत पण, नाही तर परवा पाऊस पण पडत. हे सगळं बोलून तू सरिता वहिनीला टाळू शकतोस, मला नाही. कुठे गेला होतास? गोव्यात. गोव्यात काय काम होतं गोव्यात? अरे ता जरा विरमा, गोवा तर पहिल्यासारखं नाही राहिलो रे. केवढी गर्दी गाड्यांची माहित आहे तुला? ही विमानाच्या डोक्यावरनं जातं. विमानतळ असा ना तसं. लई गर्दी माणसं हरवतील एवढी गर्दी. दादा, माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीयेस तू. सांगितलं ना माझं काम होता म्हणून. तेच ते, काय काम होतं? सर काही काम गावात का बघत होतंय. मी ऐक सांगितलेलं आहे. हा, हे पण सांगितलेलं कोणाला सांगू नको म्हणा. आधीच किती गावात ढोल वाजवायचो. नाही तर गावातले म्हणतील दत्ता गोव्यात कामाक लागलो म्हणा. आणि आमचं तर माहित आहे ना कसा सगळीकडे मिरवत. त्यापेक्षा कोणाक नाही सांगितलं म्हणून मग गेलो. सयाजी तुझ्यासोबत होता ना गोव्यात? सयाजी? सुशल्या त्याला शोधत आली होती इथे, आणि तो तुझ्यासोबत गोव्यात होता. काहीतरी कारण असेलच. तरी गैरसमज झाला असं. सयाजीला का गोव्याला घेऊन गेला होतास दादा? कावेरी. काय कावेरी? काय दादा सांग. त्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत मला. दादा 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 पूर्वा जाय दे मग. हे बघ, जोपर्यंत मला प्रश्नांची उत्तर मिळत नाही ना, तोपर्यंत मी शांत बसणार नाही. अभिरामा, आई तू शांत बस. एकतर तू कोणती गोष्ट आम्हाला सांगत नाही. आम्ही इथे येऊन का बसलोय हे आम्हाला माहिती नाही. कावेरीला त्या वाड्यात का ठेवलंय हे विचारायचं नाही तू म्हणालीस. नाही विचारलं. त्यानंतर तू म्हणालीस त्या वाड्यात नाही जायचं. नाही गेलो. पण आता हे सगळं प्रकरण नाही का वेगळ्या लेवलला चाललंय आणि ते कळतंय आम्हाला. तर काय घडलं ना त्या जरा दत्ताला विचारू दे. आता कसा बोलला अभिराम भाऊजी? साधा नाहीच हा, फक्त आपल्यापासून लपवला जाता. सरिता, तोंड बंद कर. ही तोंड बंद करेल, पण खरं काय ते सांगा. तू गोव्याला जाण्याचा, सयाजी गायब असण्याचा आणि कावेरीचा काय संबंध आहे?
हो विचारतात ते काहीतरी. या बघा, तुमका जा कळूक वया होता ना तर मी सांगले, आणि जर सांगलंय नाही ना तर येळ येली की कळत तुमका. मग ती ये ना आत्ताच इली असं समजा आणि काय तर सांगा. दादा सयाजी तुझ्यासोबत गोव्यात होता. बाय माझे खरं आया, सांगा खरं आया. अगं हायतो काय बोलणार नाही म्हणजे खरंच असला. वय काय लगीन झाला, 2 पोरा झाली तरी मका सदा आंबोली घेऊन नाही गेला, आणि त्या सयाजी मागणं गोळ्या केलेला, आणि थंय 2 जण पिऊ बसला होतास. हा तर सुसला इला आणि हळ शोधा होता, आणि तुम्ही थंयचं गोळ्यात, आणि आम्ही काय. कपराव जरा काय बोला नको. मग खरं काय ते सांग ना तिला. या बाकी एकदम खडा बोलला सांग तू, खडा बोलला. हे बघ दादा, या सगळ्याशी कावेरीचा काय संबंध आहे ना हे मला कळायला हवं आता. कारण कावेरी काही झालं ना तरी बायको आहे माझी, आणि त्या वाड्यात ती एकटी आहे. सांग ना, त्या सयाजीला तू गोव्याला घेऊन का गेला होतास? रमा काम. हे बघ, खोटं नको बोलू, कारण तुला आणि आईला मी बोलताना ऐकलंय. ऐकलंस ना काय बोलवती. आये तुम्ही पण होता सामील, तुम्ही पण बोला काय ता. त्यांनी एकटाच काय करूक नाही. सांगा जिलांची शपथ हा, सगळ्या खरा काय तर सांगा. पाच झाला सरिता. वय दत्ता सयाजी घेऊन गोव्यात गेलो होतो, आणि ह्या सगळा माझ्या सांगण्यावरून झाला होता. कारण सयाजी कावेरी पासून लांब ठेवचा होता. अभिरामा, तू विचारलंस ना तुमका घरातून बाहेर कित्या काढलं? कारण त्या औदशीची नजर अजून त्या घरावर असा. कोणाची? शेवंताची. गेला ना तरी आत्महा भटकता. त्या घरात ते काहींच्या वांगडा संसार थाटूच होतो, पण मी तर हौक दिलंय नाही ना म्हणान अजून थैसरच असा. सरिता, ते दिवशी तू बाईयेत कसा गेलस माहिता तुका? अगो औदशेन डाव साधल्यान. तुम्ही सगळी जणांना बाईयेत उड्या मारणार असतास, आणि शेवंतान घास गिळल्या नसता. पण सगळ्यांचा जीव वाचवूसाठी ना मी तुमका घराच्या बाहेर घेऊन इलय, आणि घर त्याच्या ताब्यात दिलंय. बाय माझे. अगे पण मी म्हणतोय आमका सगळ्यांका हजर राहून तू कावेरी एकटक वाड्यात किती सोडलं? अगो त्या तोंडातला थुकून या आधी. अगे पण माका असा म्हणूचा हा, आमका सगळ्यांका हैसर राडून तू त्या कावेरीक वाड्यावर किती सोडलं? कारण कावेरीक शेवंतान धरल्या ना. माधव 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 सांगतो सांगतो. आई, वय कावेरी शेवंता असा. सरिता, हळदी कुंकाच्या येळी घर इकूचा विषय काढलो आपण, तेव्हा कावेरी कसा भडकला होता आठवता तुका? माका हळदी कुंकू नको, माका माझा वाट हवा वाट. ए चालती हो, हे माझं घर आहे. बाहेर नाही गेलीस ना तर कोंबडी सारखी तुझी मान पिरगळून टाकेन मी. आणि छाया, तुझी काय ती पूजा होती ना, तेव्हा सरितान कावेरी धरून आणून समोर उभ्या केल्या. तेव्हा हळदी कुंकवाचा ताट उडवला ना तर माझ्या कावेरीन नाय शेवंता होता ता. अभिरामा, अरे तुम्ही सगळ्यांनी त्याच्यावर नको नको ते आरोप केलास,
त्याच्या चारित्र्यावर चिंतोडे उडवलास. पण सयाजीत भेटणारा माझा कावेरी नाही होता, शेवंत होता. पण मग सयाजी कारण सयाजीत अण्णा असत, तुमचो सगळ्यांचो बापूस असा, तुझो सासरो. आणि त्या दोघांका ना तुमच्या हक्काचा घर गिळूचा असा, आपल्या ताब्यात देऊचा असा. नायकानो, मला बंदूक चालवायला शिकवा. बंदूक असा पकडायचा, चापावर बोट, एक डोळं बंद करायचो, हैसून नेम धरायचो. कोण आला? कावेरी, अभी अभी ए कावेरी, बघ इकडे, माझ्याकडे बघ. तुला काही झालेलं नाहीये. तू कावेरी आहेस, बाकी कोणी नाहीस. मला आई म्हणाली की तुझ्यात, मला विश्वास नाही या सगळ्या गोष्टींवर. तू फक्त कावेरी आहेस. जिच्यासोबत मी लग्न केलं ना ती कावेरी, तिच्यावर मी प्रचंड प्रेम केलं ना ती कावेरी. आणि मला कायमचं राहायचंय तुझ्यासोबत. तुला मी इथे नाही राहू देणार. चल माझ्यासोबत. अभी अम्मा शपथ, या घरात तू माझ्यासोबत आली होतीस आणि यापुढे पण संसार माझ्यासोबत करणार आहेस. या घरातून बाहेर फक्त माझ्यासोबत जाणार आहेस तू. चल ये. कावेरी, मी नाही येणार हा वाडा सोडून. इथेच राहणार. शेवंत आहे मी, आणि शेवंता या घरावरचा हक्क सोडून नाही येणार. मी अण्णांसोबत संसार केल्याशिवाय नाही जाणार.